समाचार अब तक, सत्य का साहस। नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनात आणि अतिरिक्त आयुक्त आचल गोयल यांच्या नेतृत्वात नागपूर शहरातून वाहणाऱ्या नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदी या तिन्ही नद्यांच्या स्वच्छतेचे कार्य प्रगतीपथावर आहे। 1 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झालेल्या नदी आणि नाले स्वच्छता अभियानामध्ये आतापर्यंत शहरातील तिन्ही नद्यांची एकूण 35% सफाई झालेली आहे। या सफाई अभियानामध्ये नदीच्या सखोल स्वच्छतेवर भर देऊन जास्तीत जास्त गाळ काढला जात आहे। याशिवाय पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह सुरळीत व्हावा व त्याला कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सिंचन विभागाच्या सूचनेनुसार आंबाझरी ते क्रेझी कॅसल व आंबाझरी घाट दरम्यान नाग नदीचे पात्र 17 मीटर रुंद करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत। पावसाळ्यापूर्वी प्रमुख तिन्ही नद्यांच्या स्वच्छतेचे कार्य पूर्ण होणे आवश्यक असून त्या दृष्टीने गती वाढवण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिले आहेत। नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदीच्या आतापर्यंतच्या एकूण 17.47 किलोमीटर अंतराच्या सफाई कार्यातून एकूण 69,135.57 क्युबिक मीटर गाळ काढण्यात आलेला आहे। यापैकी 30,029.10 क्युबिक मीटर गाळाची नदीपात्रातून इतरत्र वाहतूक करीत सुरक्षित ठिकाणी टाकण्यात आलेले आहे। नाग नदीच्या सफाई दरम्यान 39,900.5 क्युबिक मीटर गाळ काढण्यात आले आहे, तर यापैकी 20,306.1 क्युबिक मीटर गाळ इतरत्र हलविण्यात आले आहे। पिवळी नदीच्या सफाई दरम्यान 24,085 क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे। यापैकी 9,723 क्युबिक मीटर गाळ नदीपात्रातून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले आहे। पोहरा नदीची स्वच्छते दरम्यान यातून 5,150.7 क्युबिक मीटर गाळ काढण्यात आलेला आहे। नागपूर शहरातील नद्यांची सखोल स्वच्छता व्हावी या दृष्टीने मनपाद्वारे नदी स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे। नदी स्वच्छतेसाठी 6 चमू तयार करण्यात आलेले असून प्रत्येक चमूमध्ये मशीनचा समावेश आहे। समाचार अब तक ब्युरो रिपोर्ट, नागपूर।